आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त नाशिक जिल्हा मूकबधीर समर्थन एकता मंच तर्फे मूकबधीर रॅली काढून जनजागृती मोहीम राबवण्यात आली। आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बधिरांच्या सप्ताहासह जगभरात साजरा केला जातो। मूकबधीर व्यक्तींच्या हक्कांसाठी आणि भारतीय सांकेतिक भाषांना अधिकृत मान्यता मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या। समाजात वावरताना मूकबधिरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। विविध कार्यालयांमध्ये मूकबधिरांसाठी केंद्र उभारावे अशी मागणी होत आहे। भारतीय सांकेतिक भाषांचा लवकरच संपर्क आणि भाषा समृद्ध वातावरणात प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी कर्णबधीर मुले आणि त्यांच्या कुटुंबियांना कर्णबधीर समुदायांशी जोडण्यासाठी संघटना काम करीत आहे। नाशिक रोड येथील 125 ग्राउंड येथून मूकबधीर रॅली आणि जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती। मुक्तिधाम बिटको, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष रोड, महात्मा गांधी रोड परिसरातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली। मूकबधीर असोसिएशन नाशिक, डेफ वेलफेअर फाउंडेशन, सोसायटी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ डेफ ब्लाइंड, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन, डिलाइट फॉर दी फेड फाउंडेशन, जिल्ह्यातील 15 तालुके मूकबधीर संघटना यांचं सहकार्य लाभलं। आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त सर्व मूकबधीर बांधवांनी आज रॅली आयोजित केली आहे। जनजागृती मोहिमेसाठी त्यांचे जे काही अधिकार असतील किंवा जे काही ते प्रॉब्लेम्स दैनंदिन आयुष्यात फेस करतात ते सगळ्या लोकांपर्यंत, सरकारापर्यंत, समाजात पोहोचावे यासाठी त्यांनी आज जनजागृती मोहीम भारतीय सांकेतिक दिनानिमित्त आज ठेवली होती। मूकबधीर शाळा नाशिक रोड इथून ते त्यांची रॅली जी सुरू झाली ती मूकबधीर शाळा दत्त मंदिर रोड नाशिक रोड इथून सुरू झाली। तिथून ती होत घोषणा करत शिवाजी पुतळावरनं आंबेडकर पुतळा आणि मग तिथून अनुराधा आणि पुन्हा दत्त मंदिर रोड शाळा इथे येऊन संपली। रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।